Hello students, in last lecture we had seen the point sigma notation. Now in this lecture we continue the examples on that. First example is evaluate sigma 8r minus 7 r goes from 1 to n. So sigma 8r minus 7r goes from 1 to n is equal. Now we separate this sigma notation. Sigma 8r minus sigma 7. Okay, r goes from 1 to n, r goes from 1 to n. Now we will take outside constant terms 8 and 7. So this is 8 sigma r, r goes from 1 to n, minus 7 sigma 1, r goes from 1 to n. Now we know the values of sigma r. Sigma r means 1 plus 2 plus 3 up to n terms, means sum of n terms, sum of n natural numbers, and this is sigma 1. Sigma 1 is sum of 1 and 1 is n times. So answer of sigma 1 is n. So we know this sigma r and sigma 1, we put the values of that. 8 into sigma r, r means n into n plus 1 upon 2 minus 7 into this sigma 1 is n. So 2 4 is 8. So 4 into n plus 1 minus 7n. Now we multiply this 4n to this bracket, 4n into n, 4n square, 4n into 1, 4n minus this is 7n. So plus 4n and minus 7n, 4n square, and this is minus 3n. So this is the sum of this term. Now second example is find 3 square plus 4 square plus 5 square up to 29 square. 29 square. We write this 3 square plus 4 square plus 5 square up to 29 square in sigma notation. So सिग्मा नोटेशन मध्ये लिहू शकतो, एसएन मध्ये लिहू शकत नाही. पण आता जर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल म्हणजे तुम्ही असं लिहू शकता सिग्मा एन स्क्वेअर सिग्मा आर स्क्वेअर आर गोज फ्रॉम sigma r square, r goes from 1 to 1. First term is 3 to 29 square. तुम्ही असं लिहू शकता. पण सिग्मा आर स्क्वेअर जो आपण रिझल्ट पाहिले सिग्मा आर स्क्वेअर, आर व्हॅरीज फ्रॉम 1 टू लास्ट टर्म जी असेल ती असेल. पण इथे जो आर आहे तो कुठून स्टार्ट होतो, 1 पासून स्टार्ट होतो. त्यामुळे जर तुम्हाला सिग्मा आर स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर हा जो आर आहे तो कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे, 1 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे म्हणजे हे जे लिहिलेली सिरीज आहे ती आपण 1 पासून स्टार्ट होईल अशी लिहिणार आहोत. म्हणजे पहा आता इथे पहिल्या 2 टर्म्स अब्सेंट आहे, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ह्या टर्म्स जे आहेत ते आपल्याला ऍड कराव्या लागतील. ऍड केल्यानंतर ते आपल्याला काय करावं लागतील, सबट्रॅक्ट कराव्या लागतील. म्हणजे तुम्ही हा जो सिग्मा आर स्क्वेअरचा जो रूल आहे, सिग्मा आर स्क्वेअर आर गोज फ्रॉम 1 टू एन, हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करू शकता. काय असतो हा फॉर्म्युला, एन इंटू एन प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6. हा फॉर्म्युला आपण काय करूयात मग तिथे यूज करू शकतो. जर 3 पासून लिहिलं तर ते फक्त लिहिला जाईल, हे जो नंबर आहे तो फक्त लिहिला जाईल. पण त्याचं सोल्युशन मिळणार आहे का आपल्याला, तर नाही. सोल्युशन मिळण्यासाठी आपल्याला तो नंबर कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे, 1 पासून. सो ज्या पुढच्या टर्म्स आहेत 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आपण त्या काय करूयात, ऍड करूयात. ओके, म्हणजे पहा आन्सर कसं दिसेल. सॉल्युशन
इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर ही जी टर्म आहे ती आपण काय करतोय ऍड करतोय अप टू 29 स्क्वेअर. ह्या 2 टर्म्स ऍड केल्यात त्या आपल्याला काय कराव्या लागतील सबट्रॅक्ट कराव्या लागतील 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ओके, आता हे आपण सिग्मा नोटेशन मध्ये लिहूयात. सिग्मा व्हेरिएबल घेऊयात आर, प्रत्येकाचा स्क्वेअर आहे सो आर स्क्वेअर. आर गोज फ्रॉम 1 टू लास्ट टर्म इज 29. दिस इज मायनस अगेन दिस इज summation, so we write this in sigma notation. Sigma r square, r goes from 1, first term is 1 and second last term is 2, so 2 square. Okay, so we know that sigma r square, r goes from 1 to n is equal to n plus 1 into 2n plus 1 upon 6. We put this formula in this example. So we have n is equal to 29. So we put n is equal to 29. So this is n is 29. So 29 into 29 plus 1 into 2 into 29 plus 1 and divided by 6 minus this is n is last term is 2, so 2 and this is 2 plus 1, 2 into 2 and plus 1 divided by 6. Okay, so this is 29. 29 plus 1 is 30. 29 into 2 58 and plus 1 is 59 divided by 6 minus 2 into 2 plus 1 is 3, 2 into 2 4 and this is plus 1 is 5 divided by 6. Now we divide by 6. All these terms are in multiplication, so 6 5 is 30 and this is 6 and this is 2 into 3 6 get cancelled. So this is 29 into 5 into 59 minus this is only 5. Okay, इन फर्स्ट टर्म 5 आहे, सेकंड टर्म मध्ये पण 5 आहे, तो आपण काय करूयात कॉमन घेऊयात. म्हणजे काय राहील पहा 29 इंटू 59 आणि मायनस 5 कॉमन घेतल्या म्हणजे ते राहील फक्त 1. सो 5 इंटू हे मल्टिप्लिकेशन करा मायनस 1 करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर येईल त्यामधनं -1 करायचं आणि ते -1 केल्यानंतर 5 ने काय करायचंय मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे तुम्हाला ही सम काय होईल फाइंड होईल. ओके, हे तुम्ही करा. थर्ड एक्झाम्पल, फाइंड 100 स्क्वेअर मायनस 99 स्क्वेअर प्लस 98 स्क्वेअर मायनस 97 स्क्वेअर मायनस प्लस 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. आता ही सिक्वेन्स पहा, सगळ्या टर्म्स प्लस मध्ये नाही दिसत आहे आपल्याला. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, अल्टरनेट प्लस मायनस साइन आहेत. आता पहा ही जी प्लसची टर्म आहे 100, इथे प्लसची टर्म आहे 98, इथे टर्म असेल 96 आणि ही जी 2 टर्म आहे म्हणजे ज्या प्लसच्या टर्म्स आहेत त्या कशा आहेत 100, 98 आणि 2 कशा आहेत त्या इव्हन आहेत, मल्टिपल्स ऑफ 2. आणि ह्या ज्या टर्म्स आहेत -99, -97 आणि -1 ह्या टर्म्स कशा आहेत ऑड्स आहेत. ऑड आहेत म्हणजे त्या कशा लिहिणार आपण, ही जी इव्हन टर्म्स आहेत त्या मल्टिपल्स ऑफ 2 असेल तर ऑड टर्म्स कशा असतात. इथे पहा हे ज्या टर्म्स आहेत 100, 98, 96 असेल किंवा 2 असेल ते आपण 2r असं लिहूयात, मल्टिपल्स ऑफ 2 मीन्स 2r असं लिहूयात. आणि ह्याच्या 99 आहे, 97 आहे किंवा 1 आहे ह्या टर्म्स कशा आहेत ऑड आहेत, त्या 2r -1 अशा लिहूयात म्हणजे तुम्हाला काय होईल आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. आता हे पहा 100 स्क्वेअर प्लस 98 स्क्वेअर ह्या टर्म्स ज्या प्लस आहेत ते मी एका ब्रॅकेटमध्ये लिहिते, प्लस 2 स्क्वेअर मायनस कॉमन घेऊयात ह्या सगळ्या टर्म्स मधून 99, 97
इथे असेल 90. नेक्स्ट इथे 96 नंतर 95 ती असेल निगेटिव्ह टर्म. 99 स्क्वेअर प्लस 97 स्क्वेअर कुठपर्यंत जाणार आहात आपण 1 स्क्वेअर. ओके, हे व्यवस्थित लिहून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता ही 2 स्क्वेअरची टर्म मी सुरुवातीला लिहिते म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहूयात. 2 स्क्वेअर प्लस प्लस अप टू 98 स्क्वेअर अप टू 100 प्लस 100 स्क्वेअर मायनस ह्या पण टर्म्स आपण इन्क्रीजिंग मध्ये लिहूयात. 1 स्क्वेअर सुरुवातीला लिहूयात, नंतर 97 स्क्वेअर लिहूयात प्लस 99 स्क्वेअर लिहूयात. ओके, आता हे सिग्मा नोटेशन मध्ये लिहिताना काय येईल, सिग्मा टर्म्स आहेत 2r आणि त्यांचा काय आहे स्क्वेअर 2r. इव्हन टर्म्स येण्यासाठी 2r लिहावं लागेल, तो प्रत्येकाचा काय आहे स्क्वेअर. सो 2r स्क्वेअर आहे. r व्हॅरीज फ्रॉम इथे y इज इक्वल टू 1 ठेवलं तर 2 येईल, r इज इक्वल टू 2 ठेवलं तर 2 इंटू 2 4 4 स्क्वेअर नेक्स्ट टर्म येईल. आणि लास्ट टर्म येण्यासाठी r इज इक्वल टू किती ठेवावं लागतील पहा. ह्या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या कशा आहेत 100 आहेत. किती टर्म्स आहेत टोटल 100. इव्हन 50 अँड ऑड 50. सो r गोज फ्रॉम 1 टू 50. आता इथे r इज इक्वल टू लास्ट टर्म जर तुम्ही r इज इक्वल टू 50 ठेवलं तर 50 इंटू 2 100 स्क्वेअर म्हणजे लास्ट टर्म येते. नाऊ सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा ह्या सगळ्या टर्म्स कशा आहेत ऑड. ऑड साठी तुम्हाला काय लिहावं लागेल 2r मायनस 1 अँड ब्रॅकेट स्क्वेअर. r गोज फ्रॉम ह्याही टोटल टर्म्स किती आहेत 50. चेक करा. फर्स्ट r इज इक्वल टू जर 1 ठेवलं, r इज इक्वल टू 1 तर 2 इंटू 1 2 अँड मायनस 1 इज 1. सो 1 स्क्वेअर. लास्ट टर्म येण्यासाठी जर 50 ठेवलं 2 इंटू 50 100 मायनस 1 100 मायनस 1 इज 99. So this is summation sigma 2r whole square is 2 square 4 and r square sigma r goes from 1 to 50 minus this is square करायचा 2r a minus b bracket square means a square means 2r square minus 2 into plus b square means 1 square. So this is sigma 4r square, r goes from 1 to 50 minus sigma 2r whole square is 4r square, 2 into 2 4 and this is r minus 4r and it is plus 1. Now we separate this sigma. So this is sigma 4r square, r goes from 1 to 50 minus sigma 4r square. मायनस आणि सिग्मा प्रत्येक टर्मला द्यायचे आता. r goes from 1 to 50. So minus 4r square होतील, नंतर मायनस मायनस इथे प्लस येईल 4r. r goes from 1 to 50. Minus and plus minus. So minus sigma r goes from 1 to 50 of 1. Okay. Now this is plus sigma 4r square and this is minus sigma 4r square get cancel. Remaining is sigma 4r. R goes from 1 to 50 and minus sigma of 1. R goes from 1 to 50. Now we will take 4 outside of the sigma. So this is 4 into sigma r goes from 1 to 50 and this is minus sigma of 1. So this is 4 into sigma of r goes from 1 to n चा काय फॉर्म्युला पहा. इन जनरल फॉर्म्युला काय असतो n इंटू n प्लस 1 अपॉन 2. तो फॉर्म्युला आपण इथे ठेवणार आहोत, पण आपल्याकडे जी n ची व्हॅल्यू आहे ती किती आहे 50. सो 50 into 50 plus 1 divided by 2 minus sigma 1. in general जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे पहा 1 आपण ऍड करतो किती टाइम्स n टाइम्स. आन्सर किती असेल n. ओके, n टाइम्स ऍड करतोय सो आन्सर असेल n. तसं आपण हा 1 किती टाइम्स ऍड करतोय 50 टाइम्स. आन्सर असेल 50.
So this is equal 2 ने divide करा 4 ला. So 2 into 50 plus 1 is 51. Divide काहीच नाही आहे. So this is equal to and this is minus 50. Now minus 50 दोन्ही टर्म्स मध्ये आहे. So 50 कॉमन घेऊयात. काय राहील 50 into 2 into 51 and this is minus 1. So 50 2 into 51 is 2 into 2 and 2 5s are 10 minus 1. So this is 50 into 102 minus 1 is 101. So this is equal to 50 ने divide multiply करा. So 0 राहील आणि 5 1s are 5 5 0 0 5 1s are 5. So this is the required answer. So this is the question number 3.